मिरजेत तलवार आणि एडकाजवळ बाळगणाऱ्या 2 इसमांना महात्मा गांधी पोलिसांनी ताब्यात घेऊन जेरबंद केलं आहे। सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे। त्याप्रमाणे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे पथक नेमून कारवाईचे आदेश दिले आहेत। त्यानुसार जावेद शेख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की समतानगर मिरज येथे शस्त्र बाळगणारे इसम सलमान रियाज मुल्ला वय वर्ष 23 व्यवसाय मजुरी राहणार जैन नगर जुना हरिपूर रोड समतानगर मिरज आणि साबीर इस्माईल अन्सारी वय वर्ष 20 व्यवसाय मजुरी राहणार म्हैसाळ रोड म्हाडा कॉलनीजवळ बिस्मिल्ला कॉलनी मिरज यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3 तलवार 1 एडका जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, सूरज पाटील, अभिजित धनगर, मोहसिन टीन मेकर, जावेद शेख, विनोद चव्हाण, बसवराज कुंदगोळ यांनी केली आहे।